आणि या मशीनला स्पीड पण खूप चांगला आहे, त्यामुळे बऱ्याच मजदूरांचं इकडे हे वाचून जातो वर्कलोड. फक्त आता जड वाहनांना इथे फक्त प्रवेश बंदी करून आणि 100 मीटरवर हा आहे आपला समोरच कशेडी बोगदा. अरे वा. आणि हे बघा समोर व्हेंटिलेशन फॅन आहेत 2. सुप्रभात मित्रांनो, मी आहे मनीष बाने आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे रॉक्स टुरिझम. तर मित्रांनो, सध्या आपण आहे माणगावमध्ये आणि आजचा आहे आपला एपिसोड 2 ऑफ अवर कणकवली कोकण सिरीज. तर आता आपण चाललो आहोत कणकवलीला, आहोत सध्या माणगावला. जर तुम्ही पहिला एपिसोड बघितला नसेल अंबरनाथ ते माणगावपर्यंतचा प्रवास, तर वरती आय बटनवर मी लिंक देईल, नाहीतर आपल्या व्हिडिओच्या एंड स्क्रीनवर जाऊन नक्की बघा, तुम्हाला तो एपिसोड पण नक्की आवडेल. आणि आत्ता बघा आपले 152 किलोमीटरची राईड आत्तापर्यंत कंप्लीट झाली आहे आणि जस्ट आपण माणगाव सिटीला सोडत पुढच्या प्रवासाला निघालो आहे. आणि आत्ता आपण आपला पुढचा प्रवास सरळ कणकवलीपर्यंत जाऊ, मजा करत जाणार आहे. त्यामुळे व्हिडिओच्या शेवटपर्यंत बघत राहा. आणि रस्त्यांची अपडेट तुम्हाला माणगावपर्यंत जर काही प्रॉब्लेम असतील, रस्त्यांची कंडिशन कशी आहे नसेल बघितली तर मागच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा. आणि आता माणगावच्या पुढे रस्त्यांची कंडिशन कशी आहे, त्यानंतर आपल्याला सगळ्यात पहिला म्हणजे मेन लागणार आहे तो म्हणजे कशेडी बोगदा. घाट तर आपल्याला लागतो, पण मला ट्राय करायचं यावेळी आपण कशेडी बोगद्यातनं कसा प्रवास करू, कारण मी पण कधीच गेलो नाही आहे कशेडी बोगद्यातून. अशी खूप वर्षापासून अशी एक इच्छा आहे. कशेडी टनल जेव्हापासून काम सुरू झालं आहे ना, तेव्हापासून वाटतंय की इथून एकदा प्रवास करायचा आहे, पण असा चान्स कधी मिळालाच नाही. कारण मागच्या वेळेला पण आलेलो, त्यावेळेला पण कशेडी बोगदा बंद होता आणि आता होळीच्या निमित्ताने हा कशेडी बोगदा चालू केलेला. पण आता या एप्रिल महिन्यामध्ये त्याची कंडिशन काय आहे, म्हणजे तो बंद आहे की चालू आहे किंवा कुठली लेन चालू आहे, तर त्या कंडिशन आपण सर्व चेक करूयात. तर जर बरंच होईल जर आपल्याला कशेडी बोगद्यातून एंट्री मिळाली, तर मी पण तुम्हाला पूर्ण कशेडी बोगदा एक्सप्लोअर करीन. कुठे कुठे काम बाकी आहे, कुठे काम झालेलं आहे, त्या सर्व गोष्टी तुमच्या शेअर करीन. तर चला आता मस्त माणगावला सोडूयात आणि या सुंदर रस्त्याचा एक आस्वाद घेऊयात. आणि ही याची बॅड ओव्हरटेकिंग पण ठीक आहे, माझ्यासारखी गाडी आरामात जाऊ शकत होती, त्यामुळे नॉट मच बॅड. आणि इकडे ना आता रायगड किल्ल्याचा एक रस्ता जातो, तो आय थिंक पुढूनच लेफ्टला जातो. माणगावजवळून रायगड किल्ला हा खूप जवळ आहे आणि हा पूर्ण जो जिल्हा आहे तो रायगड जिल्हाच आहे. आणि आता आपण थोड्याच वेळात 25 ते 30 किलोमीटरमध्ये आपण महाडला पोचू. आणि महाडच्या इथून टर्न घेऊन थोडा पुढे गेलो की पोलादपूर क्रॉस करून आपल्याला लागेल तो म्हणजे कशेडी बोगदा, जो वरती दिसतोय ब्रिज. ही आपली आहे कोकण रेल्वे लाईन. ते तिकडे तुम्ही लिहिलेलं दिसत असेल तुम्हाला, कोकण रेल्वे लाइन. कोकण की बात ही अलग है दोस्तों, काफ़ी मज़ा आता है ये रोड पर राइड करने के लिए. पहले तो ऐसा लग भी नहीं रहा था NH66 के रोड पे मैं कभी राइड करूँगा, क्योंकि NH66 रोड की कंडीशन ही इतनी गंदी थी. और अभी देखो NH66 एकदम मक्खन बना हुआ है. तो खाली अगर 2-3 ऐसे बीच में पैचेस अगर हम छोड़ देना तो बाकी NH66 एकदम परफेक्ट हुआ है राइड के लिए अभी. आणि तुम्हाला टाईम अपडेट द्यायची राहिली. आत्ता टाईम झालेला आहे 9:12. तुम्हाला खरं सांगू, मला पहिले ना 4 ते 4.5 तास लागायचे माणगावला यायला, आणि आज मी सकाळी राईड चालू केलेली 5 वाजता आणि मी आलो आहे बघा कितीला माणगावला. सकाळी 8:30 वाजता मी टच आहे माणगावला. 6, 7, 8, 8:30 सॉरी, हां बरोबर 6, 7, 8, 8:30 3.5 तासात मी माणगावला आलो आहे, जे की मला नेहमी लागायचे 4 ते 4.5 तास. आणि हे आहे माझं आत्तापर्यंतचं 6वं ते 7वं डायव्हर्जन असेल. तो रस्ता माझ्या मते पुढून काहीतरी काम चालू असेल, त्यामुळे तिकडून बंद केला असेल. ही बघा मित्रांनो, ही आहे ती मशीन जी पूर्ण हा सिमेंट कॉन्क्रीटचा जो पट्टा आहे ना, तो एका ह्याच्यामध्ये बनवत जाते. आणि या मशीनला स्पीड पण खूप चांगला आहे, त्यामुळे बऱ्याच मजदूरांचं इकडे हे वाचून जातो वर्कलोड. आणि ही मशीनच सगळ्या मजदूरांचं काम बऱ्यापैकी करून टाकते. तुझ में खोया रहूं मैं, मुझ में खोई रहे तू, खुद को ढूंढ लेंगे फिर कभी. आपलं ॲक्सिलरेशन स्पीड जो आहे, जशी आता माझी MI रॉक्स 122-123ला लॉक होते, म्हणजे याच्या पुढे जात नाही. पण तसंच जर आपण
त्या साईडला बघितलं ना, किंवा इंडियामध्ये काय काय सर्व्हिस सेंटर्स आहेत किंवा मग मॉडिफाय करणारे स्टोअर्स आहेत जे खूप मस्त मस्त गाड्या मॉडिफाय करतात. आणि त्यांनी ना जवळपास एरॉक्सला 150ला लॉक केलेला, म्हणजे एवढा त्यांनी स्पीड इन्क्रीज केलेला, जवळपास 25 ते 30 km/h एवढा स्पीड वाढलेला गाडीचा. आणि आत्तापर्यंतचे रस्ते एकदम मस्त मक्खन आहेत. फक्त मध्ये 1-2 पॅचेस खराब आहेत, बाकी काहीच नाही आहे. रस्ता एकदम मस्त झाला आहे, एकदम स्मूथ झाला आहे. त्यामुळे आत्ता जर तुम्ही विचार करत असाल की पुणे सातारा हायवेने आपण अनुस्कुरा घाटातून कराड मार्गे जॉईन होऊ आपल्या कोकण साईडला, राजापूर साईडला, तर काही गरज नाही आहे. सरळ सरळ आपला NH66 पकडा आणि या सरळ या हायवेने. आणि ही बघा बाजूने वाहते ती सावित्री नदी. महाड शहराला लागूनच सावित्री नदी पूर्ण वाहत जाते. आणि ही नदी पण खूप मोठी आहे, विस्तार पावलेली आहे. हे मित्रांनो, आपण आलेलो आहोत पोलादपूरला. आणि इथून जर आपण वरून गेलो ना तर हा आहे पोलादपूर फाटा. आणि इकडूनच आपण जाणार महाबळेश्वर साईडला आणि तिकडून आपण जॉईन होऊ शकतो, ते म्हणजे सातारा कराड पुणे बँगलोर हायवेला ह्या साईडनं. जर आपण इकडनं असे गेलो, इकडून आहे महाड सिटी, त्या साईडनं आहे महाबळेश्वर आणि हा सरळ जातो आपला NH66. तर जेव्हा मी महाबळेश्वरला गेलेलो आंबेनळी घाटातून, तेव्हा मी इकडे आपला NH66 सोडलेला आणि जॉईन केलेला तो आंबेनळी घाटाचा रस्ता. चालू झाला आपला कशेडी घाट. आणि तुम्हाला आता एक्झॅक्ट मी घाटाचा कुठून एंट्री होते, घाटाची एंट्री कुठून आहे तो पॉईंटसुद्धा दाखवतो. त्यामुळे तुम्ही जेव्हा नेक्स्ट टाईम याल बोगद्याच्या दिशेने त्यावेळेला तुम्ही चुकणार नाही. नाहीतर कधी कधी असं होतं ना की आपण सरळ सरळ हा घाट क्रॉस करत जातो आणि बोलतो की अरे तो बोगद्याचा रस्ता कुठे गेला, तो काय आपल्याला सापडतच नाही. आपल्या कोकणात जाताना खूप सारे घाट लागतात. तर तुम्हाला कोणते कोणते घाट माहिती आहेत हे मला कमेंट करून नक्की कळवा. मला त्यातल्या त्यात माहिती आहे म्हणजे कशेडी घाट, आंबा घाट, त्यानंतर परशुराम घाट लागेल तो माहिती आहे, त्यानंतर अनुस्कुरा घाट माहिती आहे. असे मला 4 ते 5 घाट माहिती आहेत आपल्या कोकण साईडचे. अजून खूप सारे घाट आहेत जे की मला अजून माहिती नाही आहेत आणि अजून मी ट्रॅव्हल पण केलं नाही आहे. तर मला कमेंट करून कळवा तुम्ही कोणत्या कोणत्या घाटाने प्रवास केला आहे किंवा तुम्हाला कोणते कोणते घाट माहिती आहेत. शेडी घाट. आणि इकडून आपण जाणार आहे आता बोगद्याच्या दिशेने. जड वाहने यांना इथे प्रवेश बंदी आहे. आणि इकडून आपला चालू होतो तो म्हणजे कशेडी घाट. तर इथून आता हा आपल्याला सिंगल लोकांना चालू ठेवलं आहे, फक्त आता जड वाहनांना इथे फक्त प्रवेश बंदी करून ठेवली. बाकी हा बोगदा चालू आहे. आणि इकडून जो वरतून जातो हा पूर्ण कशेडी घाटाचा रस्ता आहे. आणि आता आपण चाललो आहे ते टनलच्या रस्त्याने. सक्सेस झाला आहे आपला प्लॅन. आणि आता सुरुवात करूया कशेडी टनलच्या अपडेटची. हा बघा इकडे हा असा मोठा फ्लायओव्हर टाकून ठेवला आहे. तर माझ्या मते जाण्यासाठी वरना जायचा ब्रिज करत असतील आणि येताना मुंबई साईडने इथे येताना कदाचित खालून असा हा रस्ता बनवण्यात येतोय असं मला वाटतंय. तर बघा हे एवढं काम चालू आहे. अजून काम तर पूर्ण वर्क इन प्रोग्रेसच्या स्थितीवर आहे, जोरात चाललं आहे काम. वाव काय निसर्ग यार इकडचा, जबरदस्त एकदम. आणि ही बघा बकरी धावत आली माझ्यासमोर, मला पण घेऊन गेली असती. मस्तच एकदम निसर्ग एकदम कडक आहे यार इकडचा. काही बोला, कोकण कोकण आहे. कोकणासमोर गोवा पण पाणी कमी आहे. ये बड़ी अच्छी बात कही आप. काही बोला, एक नंबर. बघा काय डोंगर वगैरे खणून ठेवलेत. खूप मोठा प्रोजेक्ट आहे हा तसा बघायला गेला तर. आणि एवढ्या वर्षापासून हे काम रखडलेलं आहे जे आता प्रगतीपथावर चालू आहे. त्यामुळे खरंच खूप मस्त वाटते. आणि आपल्या सर्व कोकणवासियांना खरंच एक दिलासा मिळून जाईल जेव्हा हे काम कंप्लीट होईल आणि हा रस्ता पूर्णपणे खोलण्यात येईल जाण्याचा आणि येण्याचा, मुंबई साईड आणि कोकण साईड दोन्ही साईड. वाह बघा ही 3 लेन आहे ना, ही खरं तर मुंबई साईड यायची लेन आहे. ही लेन पूर्ण बंद आहे. इकडची पण 3 लेन, तिकडची पण 3 लेन आहे.
तर आपण आता ह्या साईडने जाऊयात. एकदम मस्त. तर इकडे अजून रस्त्याचं काम बाकी आहे, त्यामुळे ही एकच लेन चालू केली आहे दोन्ही गाड्यांसाठी, येण्याच्या आणि जाण्याच्या. घाट मार्गे आपण गेलो तर तेच आपल्याला पाऊण एक तास जातो, आणि ह्या रस्त्याने आपण जर गेलो तर 20 ते 25 मिनटात आपण घाट क्रॉस करून बाहेर पडतो खेडजवळ. हा एकदम मस्त ऑप्शनल वे काढला यार शोधून, खरंच खूप सुंदर. आणि 100 मीटरवर हा आहे आपला समोरच कशेडी बोगदा. एंट्री मारूयात. खूप मस्त आहे, भव्य. हाईट पण खूप चांगली आहे बोगद्याला, आणि एकदम असा मस्त वाटते. खूप मोठा आहे, 3 लेन आहेत बघा, 1 2 3. आणि बोगद्याच्या आतमध्ये पूर्ण लाईटी वगैरे सर्व लावून झालेल्या आहेत, त्यामुळे रात्री दिसण्याचा काही प्रश्न नाही आहे. जागोजागी प्रत्येकी 20 ते 30 मीटरच्या अंतरावर लाईटी लावल्या आहेत वरतून, आणि साईडने पण लाईटी आहेत, त्यामुळे मस्त आहे. उजेड आहे बोगद्यामध्ये, खूप चांगला उजेड आहे. आणि आता बघूयात. अरे वा. आणि हे बघा समोर व्हेंटिलेशन फॅन आहेत 2, किती मोठे आहेत बघा. आणि खरंच खूप मस्त. बोगद्यामध्ये अशी ना हवा अशी हसत खेळत राहते असं वाटते. एकदम मस्त थंडगार वाटते, आणि मध्ये ते पाणी मस्त वाटते यार खरंच. बाहेर जितकं ऊन आहे ना, बोगद्यामध्ये तितका जास्त गारवा आहे. आणि त्याचबरोबर हे व्हेंटिलेशन फॅन खूप चांगलं काम करत आहेत त्यांचं. स्टँडवाला टेबल फॅन असतो मोठा, लग्नामध्ये किंवा वरातीमध्ये आपण बघतो असा तोंडावरती हवा फेकतो, तशी अशी थंडगार हवा सुटली आहे ना आता सगळ्या साईडने असा ओपन. आणि या बोगद्याची लांबी आहे फक्त 2 किलोमीटर. हे बोगद्याची समाप्ती, कशेडी बोगदा एंड. आता इथून बघूया आपण कुठे जॉईन होतो ते. पहिला डोळे एकदम असे चुरचुरायला लागले, अचानक असं ऊन आलं डोळ्यावरती. खरंच यार बोगद्यात खूप शांत आणि थंडगार वाटत होतं. इथे आल्यावर पुन्हा ऊन चालू झालं. आणि इकडून खेड आहे 19 किलोमीटर, पणजी 350. म्हणजे बघा कशेडी बोगदा आणि हा रस्ता एवढा क्रॉस केल्यानंतर इथून आपल्याला खेड पडतं 19 किलोमीटर. तर मित्रांनो, आता कशेडी बोगद्यापासून मी खेडला जवळपास 20 ते 25 मिनटात पोहोचलो. आणि जर पूर्ण बोगद्यापासून जिथून तो बोगदा चालू झाला किंवा त्याच्या आधीपासून जिथून तो फाटा सुरू झाला तिथून जर आपण अंतर मोजलं तर कमीत कमी अर्धा तास हा आपल्याला लागतो पूर्ण खेडपर्यंत पोहोचण्यासाठी. तर खरंच हा खूप कमी वेळ झाला आहे, कारण घाटाघाटामधनं जर आपण तेच जर जायला लागलो ना तर आपल्याला कमीत कमी 1 तास तर असंच जाईल निघून. ही बघा, ही खेडची जगबुडी रिव्हर. या जगबुडी नदीला पूर आलेला किती वेळा साली माझ्या काय तर लक्षात नाही, बट जेव्हा पूर आलेला तेव्हा संपूर्ण खेड शहर पाण्याखाली गेलेलं. बघितलं आता, हा पुढे नाही बघत, मागे नाही बघत, डायरेक्ट सरळ गाडी टाकतोय. कसं होणार? म्हणूनच तुम्ही सतर्क राहा जेव्हा कधी राईड करत असाल. सगळ्या साईडने बघूनच गाडी पुढे न्या. आणि हा बघा, इथून जर सरळ गेलात तर खेड रेल्वे स्टेशन. आणि इथून तुम्हाला खेड रेल्वे स्टेशन दिसतं, ते सुद्धा दाखवतो मी. थोडंसं दिसेल कारण ते जाळ्या मारलेल्या आहेत. ह्या साईडला दिसेल तुम्हाला, ते बघा समोर खेड रेल्वे स्टेशन. आणि एक एक्सप्रेस येऊन उभी थांबली आहे, आता क्लिअर दिसेल तुम्हाला. तर वेलकम टू खेड मित्रांनो. टाईम झालेला आहे 10:48 आणि आपण पोचलेलो आहेत खेडला. तर मला वाटतं आजच्या लॉगचा निरोप आपण आता लगेचच घेतला पाहिजे, कारण नाहीतर मग लॉग आपला खूप मोठा होत जाईल. आणि आता लगेचच एक दुसरा घाट चालू होतोय, भोसते घाट. आणि ह्या घाटाची कंडिशन त्याच्याच पुढे लगेच चालू होतं तो परशुराम घाट. त्यामुळे खूप साऱ्या गोष्टी अजून बाकी आहेत, कणकवलीपर्यंतचा पूर्ण प्रवास बाकी आहे. त्यामुळे चला आजच्या व्हिडिओचा निरोप घेऊया. भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा आणि जबरदस्त राईड करा.